त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला महत्त्वाचं आपल्या शेतामध्ये कपाशीचे निरीक्षण करायचं आहे, जे फूल असते कपाशीला. आता बघू शकता हे जे फूल आहे, वरून जर आपण फळफांद्या मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 आणि हे 9 म्हणजे 9व्या फळफांदीवर उपफळफांदीवर हे फूल आपल्याला बघायला मिळते. आणि हेच जर फूल डायरेक्ट दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळफांदीवर आले असेल तर अशा ठिकाणी आपण जे काही युरिया देणार आहे, ज्या ठिकाणी आपण 25 किलो युरिया सांगितलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला युरियाची मात्रा वाढवून एका एकरसाठी 1.5 बॅग म्हणजेच 75 किलो 10 26 26 आणि 50 किलो युरिया आपल्याला एका एकरमध्ये द्यायचा आहे. पण हे जर फूल डायरेक्ट खाली असेल म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या फांदीवर असेल तर आपल्याला युरियाचं जे प्रमाण आहे हे आपल्याला 25 किलो द्यायचं आहे, त्यापेक्षा अधिक आपल्याला युरिया द्यायचा नाही. आता सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जर हे फूल डायरेक्ट इथं वर येत राहिलं तर झाडाचं जे आयुष्य आहे कमी कमी आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे कपाशी पिकाचे नियोजन करताना कपाशीचे जे फूल आहे हे डायरेक्ट वरती न येता म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळफांदीवर न येता 4थ्या 5व्या फळफांदीवर हे रेग्युलर असणे गरजेचे आहे, तरच कपाशीची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल. हे जर फूल डायरेक्ट वर आले तर आपल्या झाडाचे आयुष्य आणि कपाशीचे आयुष्य हे लवकर संपेल, हे आपण गृहीत धरू शकता. आणि जर 1 किंवा 1.5 फूट कपाशीला जास्तीत जास्त प्रमाणात फुलं पाते आणि बोंड लागले असेल तर अशा ठिकाणी सर्व फुलपाते तोडून फेकायचे आणि परत जे काही मी आपल्याला नियोजन सांगले आहे त्याच पद्धतीने आपल्याला नियोजन करायचे आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण फूल पाती आणि बोंड तोडून फेकले त्या ठिकाणी डबल बोंड पाती आणि फूल आपल्याला बघायला मिळतील आणि असंख्य. त्याचबरोबर झाडाची उंची सुद्धा 5 ते 6 फूट होईल यात काही शंका नाही. स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख 10 ऑगस्ट 2024 आज आपण आलो अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकात चांगल्या प्रकारे वाढ म्हणजेच ग्रोथ होत नाही, तर त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने फवारणी आणि खताचे व्यवस्थापन करायला हवे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजी पद्धतीची माहिती नसेल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये अति पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन हे करता येत नाही. आपल्या शेतामध्ये सुद्धा बघू शकता चांगल्या प्रकारे वापसा नसल्यामुळे इथं तणाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो. याच्यामध्ये लगेच आता डवरणी करायची आहे आणि डवरणी हा महत्त्वाचा विषय आहे. जर आपण चांगल्या प्रकारे मशागत करत राहिलो, मशागत आपल्याला खोलवर करायची नाही, मशागत फक्त वरवर करायची आहे. जे काही तणकट आहे हे चांगल्या प्रकारे निघायला पाहिजेत. खोलवर जर मशागत केली तर परत जमीन हे चिबाडून जाईल, म्हणजेच पाणी हे शेताच्या बाहेर जास्त निघणार नाही. त्यामुळं खोलवर मशागत करायची नाही. तणकट आपण नियंत्रण केलं आणि चांगल्या प्रकारे डवरणी केली आणि त्याचबरोबर खत व्यवस्थापन केलं तर कपाशीची चांगल्या प्रकारे वाढ म्हणजेच ग्रोथ होते. आता इथं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हे जे आपल्याला 2 तास बघायला मिळतात जे चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत आणि हे पण 2 तास हे चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत. पण यानंतरचे जे काही तास आहेत त्याची हाईट इकडल्या 3 ते 4 तासापेक्षा 1 ते 1.5 फुटांनी कमी आहे. आता महत्त्वाचा आणि पहिला विषय आहे की कपाशी वाढून हा काहीही फायदा नाही. महत्त्वाचं जे नियोजन आहे जे फळफांद्यातील अंतर आहे, आता बघू शकता ही मला वाटते साईडची ब्रँचेस आहे, तर हिच्या जे फळफांद्यातील अंतर आहे आपण बघू शकता फक्त 3 बोट आपल्याला इथं बघायला मिळते. आणि महत्त्वाचं हेच आहे या फळफांद्यातले जे अंतर आहे फक्त 2 बोट 3 बोट असायला हवे. या 2 फळफांद्यातील अंतर जर वाढलं तर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकाचे अपेक्षित उत्पादन येणार नाही. महत्त्वाचा पहिला विषय आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. आता 60 दिवसामध्ये जर आपल्या कपाशीची उंची फक्त 1 फूट असेल, 1.5 फूट असेल किंवा 2 फूट असेल तर अशा ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर खत आणि त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आता हे बघा कापूस जो आहे असा घेरदार बघायला मिळतो, म्हणजे या साईडनं पण वाढत आहे आणि या साईडनं पण वाढत आहे. पण हाच जो कापूस आहे इकडले जे 2-3 तास आपल्याला बघायला मिळतात हे डायरेक्टली आपल्याला उभाट म्हणजेच वाढायलेले बघायला मिळतात. बघू शकता हे जे तास आहे हे डायरेक्ट बघू शकता हे डायरेक्ट पूर्णपणे उभाट वाढले आणि हे जे अंतर आहे हे सुद्धा आता कमी मिळायचं राहिलं. म्हणजेच हे अंतर जर दाटलं तर कपाशीला चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळणार, प्रकाश अपेक्षित मिळाला नाही किंवा हवा यामध्ये कंटिन्यू खेळती नाही राहिली तर अपेक्षित उत्पादन येत नाही. आता महत्त्वाचा विषय आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची उंची फक्त 1 फूट 1.5 फूट आणि 2 फूट आहे 60 ते 65 दिवसानंतर, तर त्या शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम खत व्यवस्थापन करायचं आहे. खत व्यवस्थापन करताना झाडापासून 1 फूट दूर आपल्याला पेरणी पद्धतीने खत द्यायचं आहे. खत देताना 75 किलो 10 26 26 आणि 25 किलो युरिया आपल्याला ज्या ठिकाणी कपाशीची वाढ होत नाही अशा ठिकाणी द्यायचं
आहे. आता चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला युरिया देण्याची गरज नाही, त्याचबरोबर खताची मात्रासुद्धा अधिक देण्याची गरज नाही. आता आपल्याला मार्केटमध्ये 10-26-26 मिळत नसेल तर अशा ठिकाणी आपण 14-35-14, 12-32-16 किंवा 9-24-24, 8-21-21 अशा प्रकारे खताचा ग्रेड हा घेऊ शकता. आणि महत्त्वाचा जो दुसरा विषय आहे तो म्हणजे फवारणी व्यवस्थापन. फवारणीमध्ये अनेक शेतकऱ्यांना वाटते आम्ही टॉनिक घ्यायला पाहिजेत का, स्टिम्युलंट घ्यायला पाहिजेत का किंवा वरखत घ्यायला पाहिजेत का. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आहे आपल्या कपाशी जरी वाढ झाली नसेल तरी आपलं जे अंतर आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवायचं आहे. जर आपल्या शेतामध्ये कपाशीचे पाने पिवळे पडले असेल किंवा कपाशीची उंची फक्त 60 दिवसामध्ये 1च फूट असेल, अशा ठिकाणी फवारणीमध्ये आपण इसा बियाण हे 40 ml घेऊ शकता. यासोबत आपला ॲसिपेट 75% 30 ग्राम आणि यासोबत आपला इमिडाक्लोरोपिड 17.8% हे 10 ml घ्यायचं आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर कापसाचे पानं लाल पडले असेल तर याच फवारणीमध्ये कोसावेट WD-चे 80% हे 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. आणि 60 दिवसामध्ये कपाशीची उंची जर 2 फूट 2.5 फूट असेल तर अशा ठिकाणी आपल्याला फक्त ॲसिपेट घ्यायचा आहे, त्यासोबत इमिडाक्लोरोपिड घ्यायचा आहे. इमिडाक्लोरोपिड पहिल्यांदा घेतलं असेल तर अशा ठिकाणी मोनोकोटोफॉस घ्यायचा आहे आणि यासोबत आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल तर ॲस्ट्रामा स्प्राईट घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी 100 ग्रॅम युरिया टाकून आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. ज्या ठिकाणी कपाशीची उंची 60 दिवसामध्ये 2-2.5 फूट 3 फूट असेल तर अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचे इसा बियाण किंवा कुठलेही टॉनिक घेण्याची आपल्याला गरज नाही.